या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र आजच्या तासाला आपल्याला महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रामधील हरित क्रांती हा भाग पाहायचा आहे. हरित क्रांती म्हणजे काय? हरित क्रांतीची व्याख्या आपल्याला पाहायची आहे आणि हरित क्रांती घडून येण्यासाठी कुठले-कुठले घटक जबाबदार होते किंवा कारणीभूत होते किंवा कुठल्या घटकांमुळे शेतीमध्ये बदल झाला, आमूलाग्र बदल झाला, शेती उत्पादनात वाढ झाली, उत्पादन आणि उत्पादकतेत वाढ झाली. तर हे घटक आपल्याला आजच्या या तासाला पाहायचे आहेत. विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण पाहिलेलं की भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात जगाच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे. साधारणपणे जगाच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर 17% लोकसंख्या ही भारतात आहे आणि महाराष्ट्रात 9.2% भारताच्या तुलनेत आहे. एवढी त्याला आपण अतिरिक्त अशी लोकसंख्या असं म्हणतो, की ही अतिरिक्त लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठ्याचा मुख्य स्रोत आपण पाहतो, की ती आपली भारतातील शेती आहे आणि अ, एक काळ अशी अवस्था होती, की जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण भारत हा कृषीप्रधान देश असून देखील आपल्याला अन्नधान्याची आयात मोठ्या फार प्रमाणात करावी लागत होती. त्याचं एक कारण मुख्य म्हणजे, की शेतीचा मागासलेपणा होता. परंतु आपण पाहतो, की स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर पहिली पंचवार्षिक योजना ही पूर्णतः कृषीवर आधारित असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामध्ये अ, भारत सरकारने मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि एक 5 वर्षात आपण पाहतो 5-10 वर्षामध्ये अ, भारतातील कृषी क्षेत्राचा विकास कसा करता येईल या अनुषंगाने मोठे आणि जोमाने प्रयत्न केले गेले. वेगवेगळं संशोधन केलं गेलं आणि त्याचा परिणाम म्हणून म्हणजे 1966-67 मध्ये आपल्या भारतामध्ये हरित क्रांती घडून आली. हरित क्रांती म्हणजे कृषी उत्पादनाच्या तंत्रामध्ये आमूलाग्र स्वरूपाचा बदल होऊन अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या फार प्रमाणात वाढ होणे म्हणजेच हरित क्रांती. म्हणजे कृषी करण्याच्या पद्धतीत बदल होणे. जसं की आपण पाहतो की पूर्वीच्या काळी शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची. पारंपरिक शेती म्हणजे जसं की घरचं बियाणं काढायचं, पेरायचं, मग त्याला कुठले कीड पडली तर फवारायचं नाही किंवा रासायनिक खतांचा वापर नव्हता. म्हणजे जे घरात उपलब्ध आहे तेच शेतामध्ये टाकलं जायचं आणि त्यातून जेवढं अन्नधान्य येईल तेवढ्यावरच उदरनिर्वाह व्हायचा. परंतु आपण पाहतो की त्यावेळेस लोकांच्या गरजा ह्या कमी होत्या. कारण आपण पाहतो की शहरापर्यंत लोकांचा संपर्क नव्हता आणि फार काही कृषी क्षेत्रामध्ये तशा प्रकारचा विकासही झालेला नव्हता आणि त्यामुळे लोकांच्या गरजा कमी होत्या आणि हळू-हळू भारत सरकारने आपण पाहतो की कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवली आणि त्याचा परिणाम म्हणजे देशामध्ये सिंचनाची व्यवस्था झाली, आधुनिक बियाणांमध्ये संशोधन केलं गेलं, रासायनिक खतं चे कारखाने उभारले गेले आणि माती परीक्षण करून शेतीमध्ये खतांचा वापर करण्याचं तशा प्रकारचं आवाहन करण्यात आलं किंवा शेतीमध्ये मनुष्यबळाबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर उत्पादन आणि उत्पादकतेत आपण पाहतो की शेतीमध्ये पाण्याचा वापर वाढला, आधुनिक सिंचनाच्या सोयीचा इथे वापर केला. त्याचबरोबर आधुनिक खते असतील, आधुनिक बी-बियाणे असतील, याचा वापर करणे म्हणजेच हरित क्रांती. म्हणजे उत्पादनाच्या तंत्रामध्ये याला आपण बदल असा म्हणतो आणि हा बदल 1966-67 पासून भारतामध्ये करण्यात आला आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या देशामध्ये अ, अ, शेतीच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली आणि भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आपण प्राचीन इतिहास जर पाहिला भारताचा तर दुष्काळामुळे बरीच जनता आपली मृत्यू पावायची किंवा कारण अन्नधान्य त्या ठिकाणी मिळत नव्हतं. एवढा अन्नधान्याचा रोल हा महत्त्वाचा होता. आणि आज आपण पाहतो की दुष्काळामुळे, अन्नधान्यामुळे जनता ही मरत नाही किंवा शासनाचं व्यवस्थित नियोजन आज असल्यामुळे आज आपण पाहतो की शासनाकडे एवढे अन्नधान्याचे कोठार की एवढं अतिरिक्त उत्पादन शेतीमध्ये आता अन्नधान्याचं होत आहे, की शासन पुढील 3 वर्षापर्यंत कसं ते पूर्ण जनतेला पुरवू शकतं, अशा प्रकारचं एक बफर स्टॉक शासनाकडे आता अन्नधान्याचं मोठ्या फार प्रमाणात आहे किंवा एवढं प्रचंड उत्पादन आता शेतीमध्ये वाढलं आहे. भारत अन्नधान्याच्या बाबतीत असेल किंवा कृषी उत्पादनाच्या बाबतीत असेल, आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत आणि त्याचा परिणाम म्हणून जे की अन्नधान्याच्या आयातीवरील आपलं जे विदेशी चलन खर्च होत होतं, ते आता बचत झालेलं आहे. कृषीमध्ये
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, आधुनिक बी-बियाणांचा वापर होत आहे, आधुनिक खतांचा वापर होत आहे, आधुनिक कीटकनाशकांचा वापर होत आहे, आधुनिक लागवडीच्या पद्धतीचा उपयोग होत आहे. व्यापारी पिके घेण्याचं प्रमाण शेतकऱ्यांचं वाढलेलं आहे. एकंदरीत शेतीचा आता कायापालट झालेला आहे. मनुष्यबळाबरोबर म्हणजे मानवी श्रमाबरोबर आपण पाहतो की तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. आपण पाहतो की आता फवारणी करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन आणि उत्पादकता ही वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की पूर्वीच्या काळी जे एका हेक्टरमध्ये 2-3 क्विंटल जे धान्य येत होतं, आज आपण पाहतो की त्याचं प्रमाण हे 20-25 क्विंटलवर गेलेलं आहे. म्हणजे एवढा बदल किंवा एवढं अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. भारतामध्ये 2019-20 मध्ये आपण पाहतो की 200 अ, 91 किंवा 290 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचं उत्पादन, रेकॉर्ड अन्नधान्याचं उत्पादन झालेलं आहे. आता आपण पाहतो की यामध्ये गव्हर्नमेंटनं आता पुढचं टार्गेट 2020-21 मध्ये 298.3 लाख मेट्रिक टन अन्नधान्याच्या उत्पादनाचं टार्गेट ठेवलेलं आहे. यामध्ये गहू असतील, तांदूळ असतील, तांदूळ पिकामध्येही भरघोस आता वाढ झालेली आहे आणि त्यामुळे जेवढा याचा पुरवठा जास्त असेल, तेवढ्या याच्या किमती स्थिर राहतात आणि किमती स्थिर राहणं म्हणजे आपण पाहतो की भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकांनाही मुबलक आता अन्नधान्याचा पुरवठा कमी किमतीमध्ये होत आहे. याचं मुख्य कारण आपण पाहतो, की हरित क्रांतीमुळे शेतीची उत्पादन आणि उत्पादकता ही वाढलेली शेती करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे. कृषी उत्पादनाच्या तंत्रामध्ये आमूलाग्र बदल करून आधुनिक अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली. या वाढीलाच आपण हरित क्रांतीचे फायदे किंवा हरित क्रांती असं आपण म्हणतो. अ, आजच्या तासाला आपल्याला हरित क्रांती कुठल्या घटकामुळे भारतामध्ये घडून आली, कुठले महत्त्वाचे घटक त्यामध्ये होते, अ, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. शेती कसण्याच्या आधुनिक व नव्या तंत्रज्ञानाशी मिळत्या-जुळत्या अ, नसणाऱ्या जुन्या शेती उत्पादन पद्धतीचा त्याग करून त्याऐवजी नव्या व आधुनिक पद्धतीचा व तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे व त्यामार्फत शेती उत्पादनात वाढ घडवून आणणे म्हणजेच हरित क्रांती. त्यानंतर ची व्याख्या आहे की बियाणे, खते, जलसिंचन व तंत्रज्ञान यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात लक्षणीय स्वरूपाची वाढ झाली. यालाच हरित क्रांती असं म्हणतात. आपल्या देशात आणि महाराष्ट्रामध्ये 1966-67 पासून हरित क्रांती आपल्या कृषी क्षेत्रामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. एक आपल्याला आठवत असेल की जेव्हा 1962 युद्ध झालं आणि या युद्धामध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला, तेव्हा देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे होते आणि त्यांनी जनतेला आवाहन केलं होतं, की एक वेळचं जेवा आणि जनतेने सुद्धा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. तर अशा प्रकारे आपण पाहतो, की अन्नधान्याच्या बाबतीत आपल्या देशावर अनेक समस्या ओढावल्या होत्या. लोकं भूकबळीने मरत होते. परंतु या क हरित क्रांतीमुळे आज आपण पाहतो, की भूकबळींची संख्या आता कमी झालेली आहे. प्रत्येकाच्या घरात आता अन्नधान्य शासन राशन दुकानाच्या माध्यमातून पोहोच करत आहे. जे गरीब आहेत त्यांना स्वस्त दरात राशन दुकानाच्या माध्यमातून अन्नधान्याचा पुरवठा आता शासन करू शकतं. कारण आपण पाहतो, की एवढ्या मुबलक प्रमाणात आणि प्रचंड पुरवठा आता अन्नधान्याचा आपल्या देशामध्ये वाढलेला आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे शेती करण्याच्या पद्धतीमध्ये किंवा शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे हे सगळं घडून आलेलं आहे, हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. भारतात 1966-67 मध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली. हरित क्रांतीमुळे शेतीचा चेहरा-मोहरा बदलून गेला. हरित क्रांतीमुळे शेती उत्पादनाचा वेग वाढला. रासायनिक खते, बी-बियाणे, नवीन तंत्रज्ञान, पाणी पुरवठ्याच्या सोयीत वाढ झाल्यामुळे अन्नधान्य व इतर पिकांचे उत्पादन वाढले व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास यामुळे मदत झाली. महाराष्ट्रात कृषी उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी आणि प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याच्या दृष्टिकोनातून हरित क्रांतीच्या संदर्भात ज्या घटकांवर भर देण्यात आला, त्या घटकांचे विवेचन खालीलप्रमाणे आपल्याला करता येईल. अ, अ, या ठिकाणी आपण पाहूया की सिंचनाच्या सुविधांमध्ये वाढ. आपण पाहतो की एक रिसर्च आहे की जर पिकांना जर पाणी वेळेवर मिळालं तर पिकाची उत्पादन आणि उत्पादकता आणि गुणवत्ता ही वाढते आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर प्रत्येक राज्यांमध्ये शेतीला पाणी कसं पुरवठा करता येईल यासाठी मोठमोठी धरणं असतील आणि नद्या अडवणं असेल
किंवा शेतीला सिंचनाची सुविधा देण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे आणि यामध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे आज आपण भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला किंवा शेतीमध्ये अशा प्रकारे पाणी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शेती उत्पादनात प्रचंड वाढ झाली असं आपल्याला म्हणता येईल. जलसिंचन सोयीची उपलब्धता हा हरित क्रांतीचा महत्त्वाचा घटक आहे. जलसिंचनाच्या पुरेशा सोयी उपलब्ध झाल्यास वर्षातून 2-3 वेळा पिके घेता येतात. नाहीतर आपण पाहतो की सिंचनाअभावी एकच पीक घेता येतं, पावसाळी पीक आणि त्यावरच उदरनिर्वाह करावा लागतो. आज आपण पाहतो की सिंचनाच्या सुविधा वाढल्यामुळे शेतकरी वर्षभरात शेतामध्ये 2 पिके, 3 पिके घेऊ शकतात. आता आपण पाहतो की तंत्रज्ञानाने अर्ली व्हरायटी आलेल्या आहेत, की साधारणपणे 3-4 महिन्यात त्याचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येतं आणि 4 महिन्यात आलं 4 त्रिक 12 असं वर्षभरात 3 पिकेही शेतकरी घेऊ शकतात. भाजीपाल्याच्याही उत्पादनात प्रचंड वाढ झालेली आहे. कापसाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झालेली, ऊसाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झालेली. मग अन्नधान्यामध्ये तृणधान्य असतील, कडधान्य असतील, तेलबिया असतील, यामध्येही प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा आज भारत सक्षमपणे करू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. आपण पाहितलं की कोरोनाच्या या संकटाच्या काळात सर्वात महत्त्वाचं आव्हान होतं की एवढ्या लोकांना आता आपण पाहतो की सगळे उद्योग बंद पडले होते आणि योगायोगाने कृषी क्षेत्राचा जो ग्रोथ रेट होता तो पॉझिटिव्ह होत असल्यामुळे आणि कृषीमध्ये प्रचंड प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे शासनाने लोकांना आवाहन केलं होतं की आपल्याकडे धान्याचा प्रचंड प्रमाणात साठा आहे. त्यामुळे चिंता करू नका. अन्नधान्य सर्वांना उपलब्ध होईल आणि शासनाने 6 महिने लोकांना गरीब लोकांना, दारिद्र्यरेषेखालील लोकांना किंवा राशन दुकानाच्या माध्यमातून पिवळा आणि केशरी कार्डच्या लोकांना आपण पाहतो, की अन्नधान्याचा पुरवठा कमी किमतीमध्ये मुबलक प्रमाणात केला. कारण लोकांचा रोजगार या ठिकाणी गेला होता. लोकांना अन्नधान्य मिळेल की नाही ही अशा प्रकारची शंका होती. परंतु शासनाने खंबीरपणे लोकांच्या पाठीमागे उभं राहून म्हणजे शेतकऱ्यांनी जे प्रयत्न केले, शेतकऱ्यांनी जे कष्ट केले आणि त्या कष्टातून जे अन्नधान्य निर्माण झालं, तेच अन्नधान्य राशन दुकानाच्या माध्यमातून जनतेला दिलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारची एक अं, अ, अद्भुत अशा प्रकारचे हे उत्पादन शेतीच्या माध्यमातून भारतामध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रात होत आहे. महाराष्ट्र शासनाने जलसिंचन विषयक प्रश्न आणि जलसंपत्तीचा विकास यासंबंधी अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या सिंचन आयोगाची स्थापना डिसेंबर 1995 मध्ये केली. त्यामध्ये जानेवारी 1996 मध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. कृष्णा पाणी तंटा न्यायाधिकरणाच्या निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले कृष्णा खोऱ्यातील 594,000 दशलक्ष घनफूट इतके पाणी सन 2000 पर्यंत वापरण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती कारवाई हे महामंडळ करणार आहे. याशिवाय राज्यात पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्राचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले तर जमिनीत पाणी जिरवण्यास मदत होते आणि पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम नाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्यामुळे आणि नद्या अडवल्यामुळे म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर पाण्याचं प्रमाण वाढवलं आणि जमिनीच्या म्हणजे आतमध्ये देखील म्हणजे वॉटर लेव्हल शासनाने पाणलोट क्षेत्राच्या या विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून वॉटर लेव्हल वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भूगर्भातील वॉटर लेव्हल वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रात दुष्काळ व पाणीविषयक संबंधी बर्वे आयोग 1962, सुखतनकर समिती 1973, सुरेश जैन समिती 1981, डॉक्टर सुब्रमण्यम समिती 1986 यांची स्थापना करण्यात आली आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन, पाणलोट क्षेत्राच्या विकासाचे कार्यक्रम, पाणी वाटपाच्या बाबतीत योग्य भूमिका घेणे इत्यादी सूचना वेळोवेळी या समित्यांच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन करण्यात आलं आणि त्याचा परिणाम शेतीला पाणी मिळाल्यामुळे आपण पाहतो की शेतीची उत्पादन आणि उत्पादकता आणि अन्नधान्यातील गुणवत्ता वाढलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे आज आपण पाहतो की महाराष्ट्र असेल, भारत असेल, हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे. देशात भारतात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सिंचन क्षेत्राचं प्रमाण 18% आहे. इतर राज्याच्या तुलनेत हे कमी आहे. म्हणून आपण पाहतो की साधारणपणे पंजाब, हरियाणा ह्या राज्यामध्ये त्याचबरोबर देशातील इतर राज्यांमध्ये
सिंचन क्षेत्राचं प्रमाण खूप आहे. पंजाब, हरियाणामध्ये तर जवळपास आपण पाहतो 97-98% क्षेत्र हे ओलिताखाली आहे. परंतु महाराष्ट्रात केवळ 18%च आहे आणि त्या प्रमाणात आपण पाहतो, की या राज्याची उत्पादन आणि उत्पादकता ही महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त आहे. तरी आपण पाहतो, की नाही म्हटलं तरी महाराष्ट्राचे आपण पाहतो, की 2017-18 मध्ये महाराष्ट्रात 10 म्हणजे 10 दशलक्ष टन अन्नधान्याचं उत्पादन झालेलं आपल्याला या ठिकाणी अ, अं, 10,00,000 मेट्रिक टन 10,00,000 मेट्रिक टन अन्नधान्याचं 10 कोटी मेट्रिक टन अन्नधान्याचं उत्पादन झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे महाराष्ट्रात देखील मोठ्या फार प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन आता होत आहे. भूगर्भातील वॉटर लेव्हल वाढवावी यासाठी पाणलोटाचा कार्यक्रम महाराष्ट्रातही मोठ्या फार प्रमाणात शासनाने घेतलेले आहेत. आता आपण पाहतो की अलीकडे 2014 पासून बी-जे-पी गव्हर्नमेंटने आपण पाहतो की जलयुक्त शिवाराच्या माध्यमातूनही वॉटर लेव्हल जमीन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचे प्रयत्न झालेले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतो की बऱ्याच जमिनीला पाणी हे देता आलं. पाण्याच्या आधुनिक ज्या ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, यासाठी मोठ्या फार प्रमाणात अनुदानं देण्यात आली. आधुनिक सिंचन पद्धतीच्या माध्यमातून जे पूर्वी आपण पाहतो, की पारंपरिक पद्धतीने पाणी जे 1 एकरमध्ये जेवढं ज्या पाण्यातून जेवढं जमीन भिजते, तेवढंच आधुनिक पद्धतीचा जर सिंचन पद्धतीचा वापर केला, तर तेवढंच 5 पट जास्त जमीन भिजू शकते. म्हणजे 1 एकराऐवजी 5 एकर जमीन. म्हणजे पाण्याची कमी उपलब्धता असली तरी आधुनिक साधनांच्या सहाय्याने म्हणजे जमीन ओलिताखाली आणता येते. हा प्रयोग किंवा अशा प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करून उत्पादन आणि उत्पादकता वाढलेली आहे, असं आपल्याला म्हणता येईल, की मुख्य हरित क्रांती घडवून येण्यासाठी सिंचन क्षेत्र हे महत्त्वाचा घटक आहे, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर त्यानंतर अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांचा वापर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अ, आधुनिक बियाणे याचा वापर वाढल्यामुळेच शेतीमध्ये हरित क्रांती घडून आली. पूर्वी शेतकरी काय करायचे, घरातलंच बियाणं काढायचे आणि शेतात पेरायचे. त्यावर कुठलीही बीज प्रक्रिया केली जात नव्हती. त्यामुळे त्याला कीड खूप लागायची. म्हणजे 1 किलो बियाणं शेतात टाकलं तर त्याचं म्हणजे 25% ही त्याची उगवण क्षमता नव्हती आणि त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकरी शेतात पेरायचा परंतु उगवायचं नाही. उगवलं तर त्याला पीक यायचं नाही. कारण त्याच्यावर बीज प्रक्रिया झालेली नसायची. कीड मोठ्या प्रमाणात पडायची आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पादकता ही कमी होती. परंतु आपण पाहतो की आधुनिक तंत्रज्ञानाने हायब्रिड व्हरायट्या या ठिकाणी डेव्हलप करण्यात आल्या आणि ह्या वेगवेगळ्या या आधुनिक बियाणांपासून उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलं. जसं की आपण पाहतो 1 किलो बियाणापासून साधारणपणे 20 ते 25 क्विंटल अन्नधान्य निर्माण होतं. तर एवढी उत्पादकता आधुनिक बियाणं किंवा उत्पादनाची क्षमता ही आधुनिक बियाणांमध्ये होती आणि तशा प्रकारची शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध झाल्यामुळे आपण पाहतो की शेतीच्या उत्पादन आणि उत्पादकतेत मोठ्या फार प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते, की सन 1965 पूर्वी परंपरागत बियाणांचा वापर मोठ्या फार प्रमाणात होत होता. त्यानंतर मात्र संकरित वाणांचा वापर वेगाने वाढत गेला. ज्वारी, गहू, बाजरी, मका, भात यांची सुधारित वाणे निर्माण झाल्यामुळे शेती तंत्रात व्यापक स्वरूपाचे बदल झाले. पाणी पुरवठा व रासायनिक खतांच्या सोयीमुळे संकरित वाणाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते. संकरित पिकाच्या जागी रोगांना म्हणजे संकरित पिकांच्या जाती रोगांना बळी पडतात म्हणून जंतुनाशकांचा वापर अत्यावश्यक असतो. पिकांच्या संकरित जातीमुळे शेती उत्पादन जास्त वाढल्यामुळे मळणी यंत्रे, ट्रॅक्टर यासारखी यंत्रे आधुनिक प्रमाणात वापरण्यात येऊ लागली. अ, महाराष्ट्रातील 4 कृषी विद्यापीठातून मग त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असेल, कोकण कृषी विद्यापीठ दापोली असेल, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला असेल, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी असेल, प्रत्येक विभागातील पीक पद्धती व शेती व्यवस्थापनाच्या बाबतीत मौलिक संशोधन हाती घेण्यात आले आणि या संशोधनातून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ झालेला आपल्याला दिसून येतो किंवा तशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. शेतकऱ्यांना प्रशिक्षण, भेट योजना, प्रयोगशाळेतून शेतीकडे पीक प्रात्यक्षिके यासारखे उपक्रम विस्तार विभागामार्फत राबविण्यात येत असतात आणि त्यामुळे शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषद इत्यादीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुधारित बी बियाणे, सुधारित अवजारे
आधुनिक अवजारे असतील, पिकांच्या संरक्षणाच्या पद्धती असतील, रासायनिक खतांच्या वापराच्या बाबतीतली माहिती असेल, ही सर्व माहिती आता उपलब्ध करून मग ती रेडिओच्या माध्यमातून असेल, दूरदर्शनच्या माध्यमातून असेल किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना अ, सगळ्या गोष्टींची माहिती शासनाच्या माध्यमातून पुरवल्या जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढून आधुनिक बी-बियाणे, खते, सिंचनाच्या सुविधा वाढवण्याकडे शेतकरी आता शेतीमध्ये तंत्रज्ञानात्मक प्रयोग करत आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतो, की पेपरला वाचतो, की त्या 10 गुंठ्यामध्ये, 20 गुंठ्यामध्ये लाखो रुपयाचं उत्पादन आज शेतकरी घेत असलेले आपल्याला दिसून येतं. तर हा हरित क्रांतीचा परिणाम, एक अनुकूल परिणाम असलेला आपल्याला दिसून येतो. अ, आपण पाहतो की विविध पिकांची लागवड व्हावी यासाठी शासन अनुदानं देतं, तशा प्रकारच्या प्रोत्साहनात्मक योजना देतं. एक आपल्याला या ठिकाणी उदाहरण म्हणून देता येईल की अ, मधामध्ये आपण पाहतो की तूर डाळ कमी पडत होती आणि शासनाने मग तूर डाळीचे हमीभाव वाढवले आणि शेतकऱ्यांनी मग एवढं तुरीचं उत्पादन घेतलं की शासनाला ते खरेदी होईना. एवढं प्रचंड उत्पादन तूर डाळीचं झालं आणि मग भारताला तूर डाळ निर्यात करता आली. म्हणजे अशा प्रकारे प्रोत्साहनात्मक योजना देखील अ, शेतीमध्ये उत्पादन आणि उत्पादकता वाढवून आणण्यामध्ये महत्त्वाच्या ठरतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर रासायनिक खतांच्या वापरामुळे महाराष्ट्रात हरित क्रांती आणि देशात हरित क्रांती घडून आली. पूर्वी आपण पाहतो की रासायनिक खतांचा वापर शेतीमध्ये फार कमी व्हायचा. म्हणजे जिथं खतच नाही टाकली तिथं पिकांची वाढ जोमाने होत नव्हती आणि मग जेमतेम पीक यायचं आणि त्यामध्ये शेतकरी जगायचा आणि म्हणून शेतकऱ्यांचं कायमस्वरूपी त्यांच्यात दारिद्र्य असायचं, कर्जबाजारीपणा असायचा, मागासलेपणाचं राहणीमान असायचं. कारण शेतीमध्ये उत्पादन वाढतच नव्हतं. कारण पारंपरिक पिके घेतल्या जायची आणि त्यांना खतांचा देखील वापर होत नव्हता. परंतु आज आपण पाहतो, की यामध्ये मोठ्या फार प्रमाणात आज शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत आहे. माती परीक्षण करून वापर करत आहे आणि सरकार तशा प्रकारचं योजना आणत आहे किंवा तशा प्रकारच्या प्रयोगशाळा निर्माण करून माती परीक्षण फ्रीमध्ये करून देत आहे आणि त्यानुसार खतांचा मोठ्या फार प्रमाणात पुरवठाही शासन करत आहे. आपल्या देशामध्ये सरकारच्या उद्योगामधून मोठ्या फार प्रमाणात रासायनिक खते निर्मिती होत आहे. त्याचबरोबर खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून रासायनिक खतांची निर्मिती होत आहे. विशेषतः नत्र, स्फुरद, पालाश या खतांच्या आपण पाहतो की नत्रांच्या वापरामुळे पिकांची वाढ जोमास होते आणि पीक उत्पादन भरघोस होतं. अशा प्रकारे या आधुनिक खतांच्या वापरामुळे शेतीची उत्पादन आणि उत्पादकता मोठ्या फार प्रमाणात वाढलेली आहे. रासायनिक खतांचा वापर हा संकरित व आधुनिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या लागवडीसाठी अधिक महत्त्वाचा असतो. रासायनिक खतांचा प्रामुख्याने नत्र युक्त खतांच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादनात वाढीस निश्चितच मदत होते. पाणी आणि रासायनिक खताच्या वापरामुळे अधिकाधिक उत्पादन व नफा मिळत असल्यामुळे रासायनिक खतांची मागणी वाढत आहे. विशेषतः संकरित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जातीसाठी रासायनिक खतांची जोड द्यावी लागते. महाराष्ट्रात नत्र, स्फुरद, पालाश यांच्या वापरात वेगाने वाढ झाली असून त्यामुळे शेती उत्पादनात मोठ्या फार प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. साधारणपणे आपल्याला या ठिकाणी अं, खताचा वापर महाराष्ट्रामध्ये 2018-19 मध्ये 62.10 लाख मेट्रिक टन झालेला आपल्याला दिसून येतो आणि प्रति हेक्टर याचं प्रमाण आहे 124.8 किलोग्रॅम हे प्रति हेक्टरी प्रमाण आहे. म्हणजे 62.10 लाख मेट्रिक टन खताचा वापर महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की वर्षानुवर्षे आता रासायनिक खतांची मागणी ही वाढत आहे. कारण शेतकऱ्यांमध्ये तशा प्रकारची जाणीव आणि जागृती निर्माण होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ आहे. कारण उत्पादन खर्च निघून अ, शिल्लक जे उत्पन्न राहतं त्याला आपण नफा असं म्हणतो आणि उत्पादकता वाढल्यामुळे नफ्याचं प्रमाण वाढत आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचा मुख्य घटक हरित क्रांती घडून येण्यासाठी असलेला आपल्याला दिसून येतो, की पीक संरक्षण. यामध्ये आपण पाहतो की पेस्टिसाइडचा वापर किंवा कीटकनाशकांचा वापर किंवा आधुनिक कीटकनाशके मार्केटमध्ये आल्यामुळे किंवा त्यामध्ये वेगवेगळ्या संशोधनामुळे शेतीवरील जी कीड पडत होती,
त्यापासून पीक संरक्षण आता करता येत आहे आणि त्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. संकरित व सुधारित बियाणांच्या वापरासाठी पीक संरक्षणाची आवश्यकता असते. पाऊस व हवामानातील बदलामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होत असतो. विविध किडी आणि रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांची आवश्यकता असते. संकरित व सुधारित वाणांच्या वापराचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे पीक संरक्षणासाठी कीटकनाशकांचा वापरही वाढला आहे. 2018-19 ची आकडेवारी या ठिकाणी कीटकनाशकाची आपल्याकडे आहे, की रासायनिक कीटकनाशकांचा वापर 2018-19 मध्ये 15,705 मेट्रिक टन झालेला आहे आणि जैविक कीटकनाशकांचा वापर 2,252 मेट्रिक टन एवढा झालेला आहे. म्हणजे कीटकनाशकांची मागणी आता खूप वाढत आहे आणि त्यामुळे पिकांचं संरक्षण होऊन पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नाहीतर पूर्वी आपण पाहतो की कीड पडली तर पीक सगळं जायचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं. परंतु आता पीक संरक्षणाच्या या कीटकनाशकांच्या वेगवेगळ्या संशोधनामुळे आणि आधुनिक तेमुळे त्यामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे त्याचा दर्जा आता गुणवत्ता वाढलेली आहे आणि त्यामुळे या कीटकनाशकाच्या सहाय्याने पिकांचं संरक्षण होत असल्यामुळे आणि त्याचा वापर कसा करायचा हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत असल्यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. कारण आपण पाहतो की पूर्वीच्या काळी कीटकनाशके नव्हती आणि मग पीक निघायचं ते अर्ध किडकट निघायचं. मग त्यामध्ये चाळणी केली तर अर्धं चांगलं निघायचं, अर्धं फेकून द्यावं लागायचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं. आज आपण पाहतो की कीटकनाशकांमुळे पिकांचं संरक्षण होऊन एक चांगली गुणवत्तायुक्त पीक शेतकऱ्यांच्या हातात येत आहे आणि त्यामुळे त्याला चांगली किंमत मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत आहे. म्हणजे महाराष्ट्रात आणि पर्यायाने देशामध्ये जी हरित क्रांती घडून आली, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल आपण पाहतो, की या कीटकनाशकांचं पीक संरक्षण च्या माध्यमातून जी कीटकनाशक मार्केटमध्ये आली किंवा संशोधन झालं, या कीटकनाशकांमुळे हरित क्रांती घडून आली असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मुख्य पिकांच्या क्षेत्रात मुख्य पिकांखालील क्षेत्रात वाढ झालेली आहे. आपण पाहतो की पूर्वीच्या काळी शेतकरी शेतीकडे उदरनिर्वाहाचं साधन म्हणूनच पाहिलं जायचं आणि मग शेतीमध्ये मुख्य पिके कोणती होती? ज्वारी ही मुख्य पिके होती. परंतु आज आपण पाहतो की हरित क्रांतीमुळे यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आधुनिक बियाणे, तंत्रज्ञान या ठिकाणी वापर वाढलेला आहे. सिंचनाच्या सुविधा वाढलेल्या आहेत, खतांच्या सुविधा वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो की पीक संरक्षणाच्या सुविधांमुळे शेतकरी आज मुख्य पिकांकडे, व्यापारी पिकांकडे वळलेला आहे. जे पूर्वी आपण पाहतो की एखाद्या गावामध्ये पूर्वीच्या काळी 100 हेक्टर जमीन एखाद्या गावाकडे असेल तर त्यातली साधारणपणे 90 हेक्टर जमिनीवर ज्वारीची लागवड होत होती. म्हणजे परंपरागत पिके घेतल्या जायची आणि फक्त एकच उद्देश होता की उदरनिर्वाह. परंतु आज आपण पाहतो की शेतीचं हे व्यापारीकरण झालेलं आहे. शेतीतूनही पैसा उभा होऊ शकतो. ही जाणीव आणि जागृती आता शेतकऱ्यांमध्ये झालेली आहे आणि त्यामुळे हरित क्रांतीमुळे महाराष्ट्रात आणि पर्यायाने आपल्या देशामध्ये मुख्य पिकांखालील क्षेत्रात वाढ झालेली. यामध्ये मग व्यापारी पिके आता आपण पाहतो की महाराष्ट्रात फळ लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करावी यासाठी शासन विविध योजना, शेतकऱ्यांना अनुदानावर आधारित योजना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवतं. त्याचबरोबर व्यापारी पिके घ्यावी म्हणूनही शासन मोठ्या प्रमाणात अनुदान देतं. मग त्यामध्ये आपण पाहतो की केळी असेल, द्राक्ष असतील, ऊस असेल, त्यानंतर हळद असेल, लसूण, अद्रक किंवा आपण पाहतो की वेगवेगळे प्रयत्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतात, की आता शेतकरी परंपरागत पेक्षा आधुनिक पिकं घेण्यामध्ये किंवा व्यापारी पिके घेण्याकडे आता जास्त वळलेला आपल्याला दिसून येतो, की राज्यातील मुख्य पिकांखालील क्षेत्रात वाढ झालेली असून त्याचा उत्पादन वाढीवर अपेक्षित परिणाम झाला आहे. राज्यातील विविध स्रोतांनुसार जे सिंचन क्षेत्र आहे त्यामध्ये वाढ झाली आणि पाण्याच्या अधिक वापरामुळे मुख्य पिकांचे उत्पादन वाढले आहे. या ठिकाणी टेबल दिलेला आहे.
राज्यातील मुख्य पिकांखालील क्षेत्र आणि पीक उत्पादन या ठिकाणी दिलेलं आहे, की 1960-61, 1970-71 दशवार्षिक ही आकडेवारी दिलेली आहे. 1980-81, 1990-91 आणि 2000-2001 अशा प्रकारचे या टेबलमध्ये माहिती दिलेली आहे, की सुरुवातीला अन्नधान्य दिलेलं आहे, की 1960-61 मध्ये अन्नधान्याचं क्षेत्र होतं या ठिकाणी क्षेत्र हे 1000 हेक्टरमध्ये आणि उत्पादन हे 100 टनामध्ये आहे. अ, अन्नधान्याचं क्षेत्र होतं 12,955 हजार हेक्टर, तर अन्नधान्याचं उत्पादन होतं 77,439 100 टन असं आपल्याला दिसून येतं. तर यामध्ये वाढ होऊन 2000-2001 मध्ये अन्नधान्याचं क्षेत्र 13,382 आणि अन्नधान्याचं उत्पादन अ, 1,01,339 100 टन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर कडधान्याचं देखील क्षेत्र आणि उत्पादनात वाढ झालेली आहे. तृणधान्याच्याही क्षेत्र आणि उत्पादनात वाढ झालेली आहे. कापसाचेही क्षेत्र आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कापसाचं 1960-61 मध्ये क्षेत्र होतं 2,500 अ, हजार हेक्टर तर उत्पादन 2,800 78 100 टन असं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये त्यानंतर अ, ते क्षेत्र कापसाच्या क्षेत्रात वाढ होऊन 3,077 आणि उत्पादन 3,064 हा 100 टन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ऊस असेल, ऊसाच्याही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला दिसून येतो, की 60-61 मध्ये 155 केवळ होतं ते 668 वर गेलं आणि यामुळे त्याच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात उत्पादन आपण पाहिलेलं की 1,04,040 होतं, तर ते 2000-2001 मध्ये 5,02,216 अ, 100 टनापर्यंत गेलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे म्हणजे पिकांच्या उत्पादन आणि उत्पादकतेत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तर 2018-19च्या अ, अ, रब्बी आणि खरीप पिकातील उत्पादन आणि उत्पादकता या ठिकाणी काही आकडे आपल्याकडे आहेत. साधारणपणे निवडक त्रैवार्षिक सरासरी उत्पादकता यामध्ये आपल्याकडे आहे. सुरुवातीला आपण पाहूया की फलोत्पादनामध्ये 2017-18 मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेलं आहे. यामध्ये फळांमध्ये 11,728.66 हजार मेट्रिक टन एवढं उत्पादन झालेलं आहे. भाजीपाल्यांमध्ये आपण पाहूया की 12,306.62 हजार मेट्रिक टन उत्पादन झालेलं आहे. मसाल्यांच्या पिकामध्ये 370.70 हजार मेट्रिक टन उत्पादन झालेलं आहे. फळबागेमध्ये 361.07 हजार मेट्रिक टन झालेलं आहे. फुलांच्या उत्पादनात 86.07 हजार मेट्रिक टन उत्पादन म्हणजे आता फुलशेती असेल, फळशेती असेल, ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शेतकरी आधुनिक सुविधां शेतीमध्ये आधुनिक सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता वाढत असल्यामुळे फुलशेती असेल, फळ शेती असेल यामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आणखी आपल्याकडे एक टेबल आहे, की निवडक त्रैवार्षिक सरासरी उत्पादकता या ठिकाणी दिलेली आहे, की तृणधान्याची उत्पादकता 1,188 किलोग्राम पर हेक्टर असलेली आपल्याला दिसून येते. कडधान्य 634, तेलबिया 804, कापूस 354 आणि ऊस 80 मेट्रिक टन पर हेक्टर असलेला आपल्याला दिसून येतो. तर यामध्ये अ, पिकांचे उत्पादन 2017-18 मधील आपल्याकडे आहे. अं, यामध्ये सुरुवातीला तृणधान्य एकूण अन्नधान्याचं उत्पादन आपण पाहूया की 7,761 हजार मेट्रिक टन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये तृणधान्याचं प्रमाण 6,177 हजार मेट्रिक टन, कडधान्याचं 1,584 मेट्रिक टन हजार मेट्रिक टन असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे एकूण 7,761 हजार मेट्रिक टन अन्नधान्याचं उत्पादन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर तेलबियांचं उत्पादन 4,096 हजार मेट्रिक टन झालेलं आपल्याला दिसून येतं, की अ, त्यानंतर
या ठिकाणी अ, दरडोई मासिक वापर देखील आपल्याकडे आकडेवारी आहे, की दरडोई मासिक या ठिकाणी दरवार्षिक 2018-19 मध्ये गरज जी व्यक्तीची गरज आहे अन्नधान्याची, ती या ठिकाणी आकडेवारी आहे, की 2011-12 राष्ट्रीय नमुना पाहणी 68वी फेरी 2011-12 नुसार दरडोई मासिक अन्नधान्याचा वापर तृणधान्याचा साधारणपणे 9.08 किलोग्रॅम होत होता आणि कडधान्यांचा वापर 0.98 किलोग्रॅम होत होता. म्हणजे अ, आपण पाहतो की अ, दर महिन्याला एका व्यक्तीला साधारणपणे अ, तृणधान्य 9.08 किलोग्रॅम तर कडधान्य 0.98 किलोग्रॅम अ, लागतात. हे 2011 12च्या आकडेवारीनुसार आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर 2018-19 चे या ठिकाणी अन्नधान्याची गरज, वार्षिक गरज या ठिकाणी किंवा वार्षिक वापर हा या ठिकाणी आकडेवारी आहे, की आपल्याकडे 135.8 लाख मेट्रिक टन एवढं अन्नधान्य लागतं महाराष्ट्रामध्ये आणि कडधान्य 14.7 लाख मेट्रिक टन लागतं. म्हणजे एवढी आणि आपण पाहतो की आपल्याकडे मोठ्या फार प्रमाणात उत्पादन क्षमता देखील असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा केवळ हरित क्रांतीमुळेच अ, अ, शक्य झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. रब्बीचं उत्पादन या ठिकाणी आपल्याकडे आहे, की रब्बी आपण पाहतो, की शेतीमध्ये उत्पादन 2 हंगामात घेतलं जातं. एक खरीप हंगाम आणि दुसरा रब्बी हंगाम. खरीप हंगामातील उत्पादन आपण पाहिलेलं आहे, तर रब्बी हंगामातील उत्पादन 2017-18 मध्ये तृणधान्याचं 4,636 अ, हजार मेट्रिक टन त्यानंतर 2,100 हजार मेट्रिक टन, त्यानंतर 6,767 अ, स 6,736 एकूण अन्नधान्य अ, हजार मेट्रिक टन झालेलं आपल्याला दिसून येतं. तेलबियांचं उत्पादनही 39,000 मेट्रिक टन झालेलं आपल्याला दिसून येतं. तर साधारणपणे मोठ्या फार प्रमाणात जी शेतीमध्ये उत्पादन आणि उत्पादकता वाढलेली आहे, त्याची मुख्य ती कारणे आपण या ठिकाणी पाहिलेली आहे, की अ, अ, ते सिंचन क्षेत्राच्या सुविधात वाढ झाल्यामुळे हरित क्रांती घडून आली. अ, रासायनिक खतांच्या वापरामुळे हरित क्रांती घडून आली. पीक संरक्षणाचे म्हणजे कीटकनाशकांच्या वापरामुळे हरित क्रांतीत बदल घडून आला. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हरित क्रांती घडून आली. त्याचबरोबर शेतीमध्ये सरकारी गुंतवणूक आणि खाजगी गुंतवणूक वाढल्यामुळे हरित क्रांती घडून आली, असं आपल्याला म्हणता येईल, की ही मुख्य कारणे हरित क्रांती घडून येण्याची आपल्याला असल्याची दिसून येतात. त्याचबरोबर अ, बहुपीक पद्धती मुळे ही हरित क्रांती घडून आली. पूर्वी आपण पाहतो की शेतकरी फक्त एकच पीक घेत होता. परंतु आता आंतरपीक पद्धती हरित क्रांतीमुळे डेव्हलप झालेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे डेव्हलप झालेली आहे. की मिक्स पीक जर घेतलं तर एक पीक गेलं तर एक पीक शेतकऱ्यांना नफा देतं आणि त्यामुळे शेतकरी तारला जातो. शेतकरी अ, कर्जबाजारी होण्यापासून दूर जातो असं आपल्याला म्हणता येईल, की एकच पीक जर घेतलं आणि ते जर पिकलं नाही, तर शेतकरी कर्जबाजारी होतो. परंतु आंतरपीक घेतलं किंवा बहुपीक पद्धती घेतली, तर एक पीक जर गेलं तर दुसरं शिल्लक राहतं आणि त्यामुळे शेतकरी टिकून राहतो. त्यामुळे शेतीची उत्पादन आणि उत्पादकता वाढते असं आपल्याला म्हणता येईल. आणि या प्रयोगामुळे अशा प्रकारच्या बदलामुळे शेतीमध्ये हरित क्रांती घडून आली असं आपल्याला म्हणता येईल, की संकरित बियाणांच्या वापरामुळे एका वर्षात एकापेक्षा जास्त पिके घेता येतात. भूमीचा पुरवठा लवचिक असल्यामुळे म्हणजे स्थिर असल्यामुळे भूमीची लागवड करणे कठीण आहे. परंतु संकरित बियाणांच्या नवीन युक्त व नवीन तंत्रज्ञानामुळे जमिनीचा पीक घेण्याच्या दृष्टीने अधिकाधिक वापर करता येईल. पंजाबराव कृषी विद्यापीठातील प्रयोगानुसार नवीन बियाणांच्या व तंत्रज्ञानाचा वापर करून मूग, बटाटा, चवळी हा पीक उपक्रम घेऊन 224 दिवसांमध्ये घेता येतो. अशा प्रकारे बहुपीक पद्धतीची संभाव्यता आता वाढल्यामुळे उत्पादन जसं की आपण पाहतो की सोयाबीन घेतलं तर त्याच्यामध्ये आंतरपीक आपण तूर घेऊ शकतो आणि आता हे 3-3 महिन्याची पिके आहेत. मूग असेल, सोयाबीन असेल, तर त्यामुळे आपण पाहतो की आंतरपीक आणि एका वर्षात 2-2, 3-3 पिके घेणं आता सिंचन व्यवस्थेमुळे, आधुनिक बियाणांमुळे, अर्ली व्हरायट्यांमुळे हे आता शक्य झालेलं आहे. जसं की आपण पाहतो की शेतकरी आता कापूस घेऊन पुन्हा आपण त्याच्यावर गहू घेत आहे. पूर्वी फक्त कापूस हे एकच पीक शेतकरी घेत होते आणि कापसाची उत्पादकता देखील कमी होती. परंतु आधुनिक बियाणांच्या
पुरवठा वाढल्यामुळे आता आपण पाहतो की कापसाची दर हेक्टरी उत्पादकता ही वाढलेली आहे. हा बदल हरित क्रांतीमुळे घडून आला असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर हरित क्रांती घडून येण्यासाठी जमिनीचा विकास हेही महत्त्वाचं आहे, की शेतजमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी प्रयत्न शासनाकडून करण्यात आले. रोजगार हमी योजनेच्या बाबतीत अशा प्रकारे आपण पाहतो नाला बंडिंग असेल, त्याचबरोबर बांध बंदिस्ती असेल, हे अशा प्रकारचे उपक्रम घेतल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची म्हणजे नैसर्गिकरित्या जे पाऊस पडतो त्याचं अडवणूक केल्या जाते आणि शेतीमध्ये पाणी मुरवलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणून जमिनीतील ओलावा त्यामुळे टिकतो आणि जमिनीत जेवढा जास्त ओलावा असेल तेवढं पीक पद्धती चांगली येते असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे जमिनीची धूप थांबविणे, पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे इत्यादी प्रयत्नांवर भर देण्यात आला आणि यामुळे शेती उत्पादन वाढण्यास मदत झालेली आहे. त्याचबरोबर तांत्रिक प्रगती, कृषी संशोधनाची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. शेतीतील निरनिराळ्या कामासाठी यंत्राचा वापर वाढला. आधुनिक यंत्रे व तंत्रज्ञान वापरामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढली. ट्रॅक्टर, विद्युत पंप सेट्स असतील, कापणी, मळणी यंत्रे असतील, पीक भरण्याची यंत्रे असतील, यांचा वापर वाढल्यामुळे रासायनिक खते, बी-बियाणे, रासायनिक द्रव्ये यांचे योग्य वितरण करण्याकडे लक्ष देण्यात आले आणि त्यामुळे तांत्रिक प्रगतीमुळे शेती उत्पादन क्षमता वाढली. पीक संरक्षणाचे उपाय आपण पाहितले, कृषीविषयक संशोधनही आपण पाहितलेलं आहे, की मोठ्या फार प्रमाणात ते झाल्यामुळे अ, अ, हरित क्रांती शेतीमध्ये घडून आली, असं आपल्याला म्हणता येईल. तर थोडक्यात हरित क्रांतीमुळे महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रामध्ये उत्पादन आणि उत्पादकतेत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे आज महाराष्ट्र आणि पर्यायाने आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत हा स्वयंपूर्ण झाला. स्वयंपूर्ण होऊन अन्नधान्याची आता निर्यात करू लागलेला आहे. त्यातून मोठ्या फार प्रमाणात विदेशी चलन प्राप्त झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांच्या राहणीमानात आता बदल होऊ लागलेला आहे. त्यामुळे दारिद्र्याचं प्रमाण कमी होऊ लागलेलं आहे. एकंदरीत जी शहरी आणि ग्रामीण जो फरक होता, तो फरक आता आर्थिक विषमता कमी होण्यास मदत झालेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत हरित क्रांती ही महाराष्ट्र आणि आपल्या देशाला एक वरदान, कृषी क्षेत्राला वरदान, शेतकऱ्यांना वरदान, ग्रामीण भागाला वरदान ठरलेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.